नमस्कार मित्रांनो, जीनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मग मे महिन्यामध्ये बँकांचे नियम बदलणार आहेत, LPG सिलेंडरचा भावही बदलणार आहेत। तर मग त्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत। मग आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व नागरिकांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। 1 मे पासून हे नियम बदलणार आहेत। मग ते नियम बदलले की तुमच्या खिशावर काय परिणाम होणार आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। तर मित्रांनो, बघूयात। आता लवकरच एप्रिल महिना संपणार आहे। हा महिना संपल्यानंतर मे महिन्यात काही बँकांचे नियम बदलणार आहेत, म्हणजे न्यू रूल बँकिंग या ठिकाणी येणार आहेत। तर मग मित्रांनो, तसेच LPG सिलेंडर गॅसचे भावही बदलणार आहेत। मग या सर्व बदलांमुळे सामान्य लोकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे। मग त्यामुळे बदललेल्या नियमांची योग्य माहिती असल्यास तुम्हाला तुमचे आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करता येईल। आणि येत्या 1 मे पासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत, त्याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मग मित्रांनो, येस बँकेच्या खात्याबाबत काय नियम बदलणार आहेत ते बघूया। मग येस बँकेच्या सेविंग खात्याबाबत येत्या 1 मे पासून काही नियम बदलणार आहेत। तर मग येस बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार बँकेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या खात्यांवरील किमान सरासरी ठेवींमध्ये म्हणजेच मिनिमम ॲव्हरेज बॅलन्समध्ये बदल करण्यात आला आहे। मग येस बँकेच्या प्रो मॅक्स प्रकारच्या खात्यावरील मिनिमम ॲव्हरेज बॅलन्स 50,000 रुपये होणार आहे। आणि सेविंग अकाउंट प्रो प्लस म्हणजे एस रिस्पेक्टेड SA तसेच एस एसेन्स SA म्हणजे सेविंग अकाउंटवरील या खात्यांमध्ये मिनिमम ॲव्हरेज बॅलन्स हा 25,000 रुपये करण्यात आला आहे। मग अकाउंट प्रो प्रकारच्या बँक खात्यात 10,000 रुपये मिनिमम बॅलन्सची अट ठेवण्यात आलेली आहे। मग येस बँकेच्या खात्यांबाबत हे नियम बदलणार आहेत मित्रांनो, हे आपण जाणून घ्यावे। आणि पुढची बँक आहे ICICI बँक। मग ICICI बँकेच्या नवीन नियम काय असणार आहे, तर मग मित्रांनो ICICI बँक तर मग मित्रांनो ICICI बँकेचेही येत्या 1 मे पासून अनेक नियम बदलणार आहेत। ही बँक सेविंग खात्यांच्या सर्व्हिस चार्जेसमध्ये बदल करणार आहे। तुम्ही ग्रामीण भागातील ग्राहक असाल तर तुम्हाला ICICI बँकेच्या डेबिट कार्डवर 99 रुपये आणि शहरी भागातील ग्राहक असाल तर 200 रुपये फी प्रतिवर्षी द्यावी लागणार आहे। तुम्हाला बँकेचे 25 पानांचे चेकबुक हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही। 25 पेज नंतर चेकबुकच्या प्रत्येक पानासाठी तुम्हाला 4 रुपयांचे शुल्क द्यावे लागणार आहे। म्हणजे तुम्हाला IMPS ने 1000 रुपयापर्यंतचे ट्रान्झॅक्शन करत असाल तर प्रति ट्रान्झॅक्शन 2.5 रुपये द्यावे लागतील। आणि 1000 ते 25,000 रुपयापर्यंतचे ट्रान्झॅक्शन करत असाल तर 5 रुपये प्रति ट्रान्झॅक्शन फी द्यावी लागणार आहे। तर मग ICICI बँकेकडून अनेक बदल केलेले आहे, ते महत्त्वाचे आहे, ते आपण जाणून घ्यावे आणि आपले आर्थिक नियोजन करावे। तर मित्रांनो, पुढची बँकेचे नियम बदलले आहेत, ती बँक आहे HDFC। मग HDFC बँकेकडून स्पेशल FDला मुदतवाढ दिलेली आहे। HDFC ही बँक खाजगी बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे। या बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल FDI योजना म्हणजेच HDFC बँक सिनियर सिटीजन केअर FD योजना राबवली जात आहे। या योजनेची मुदतवाढ मग 10 मे पर्यंत करण्यात आली आहे। मग बँक या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 0.75% अतिरिक्त व्याज देत आहे। या योजनेनुसार ग्राहकांना 5 ते 10 वर्षापर्यंतच्या FD स्कीमवर 7.75% व्याज दराचा लाभ मिळत आहे। या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 5 कोटी रुपयापर्यंतचे पैसे जमा करता येतात। तर मग मित्रांनो, हे सर्व वरील बँकिंग संदर्भातले आपण नियम बघितले की जसे येस बँक, ICICI बँक आणि HDFC बँक यांच्याकडून नियमांमध्ये बदल केलेले आहे। मग या माहितीतून आपल्याला
आपले आर्थिक नियोजन करण्यासाठी नक्कीच फायदा होईल। पुढील माहिती आहे LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होणार। मग मित्रांनो, प्रत्येक महिन्यात पहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून घरगुती आणि व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या दरात बदल करते। मग त्यामुळे 1 मे रोजी गॅस सिलेंडरच्या दरातही बदल होण्याची शक्यता आहे। तर मग मित्रांनो, 1 मे नंतर आपल्याला या दरात LPGच्या दरात किती बदल झाला हे कळेल। तर मग मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती आपण बघितली। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।